नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात पहिल्यांदा चरस ऑइल विक्री करणाऱ्या इसमास मोठ्या प्रमाणामध्ये गांजासह ठाणे गुन्हे शाखेने केला अटक. ठाण्यातील वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी वागळे परिसरामध्ये भालेराव नावाच्या इसमाला गांजासह अटक केली आहे. भालेराव नावाचा इसम गांजा हा अंमली पदार्थ त्याच्या गिरायकांना विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर भाजी मार्केट जवळ याकरिता सापळा रचून ऋषभ संजय भालेराव या 28 वर्षाच्या इसमाला अटक केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या ताब्यातनं प्रथमतः 30,200 रुपये किमतीचा 3 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याचबरोबर मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 42,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत संदर्भात त्याची अधिक तपासणी केली असता अटक आरोपी आरोपीची अधिक चौकशी केली असता ऋषभ संजय भालेराव याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याच्या बदलापूर येथील राहत्या घरातून एकूण 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा, 290 ग्रॅम चरस व 19 छोट्या बाटल्या चरस ऑइल व इतर वस्तू अशा एकूण 32 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये हस्तगत केला आहे. आरोपी हा इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर येणाऱ्या ऑर्डर्सचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअर मार्फत होम डिलिव्हरी करत असल्याचं या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास करण्यात आला असून या संदर्भात आणखी काही गुन्हेगार आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. आणि पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांचं नियमित सूचना आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच असेल, लोकल पोलीस कडूनही कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने युनिट 5 वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांना एक इन्फॉर्मेशन होती. त्यांचे सिनियर पी विकास घोडके, त्यांची टीम AP शिंदे, PSI माने आणि पूर्ण टीमला त्यांना माहिती होती की या ठिकाणी एक व्यक्ती इंदिरानगर या ठिकाणी गांजा विकण्यासाठी येत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्यामध्ये 3 किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत केला. याच्यामध्ये ऋषभ संजय भालेराव हा व्यक्ती आपण त्याच्यामध्ये अरेस्ट केला आणि इंट्रोगेशनच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की आणखीनही माल त्याच्या घरी असण्याची शक्यता आहे. त्याचं घर उल्हासनगर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण ज्यावेळी हाऊस सर्च घेतला त्यावेळी जवळजवळ त्याच्याकडून 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा आपण हस्तगत केलेला आहे. 290 ग्रॅम चरस हस्तगत केलेला आहे आणि 19 छोट्या बॉटल ज्याच्यामध्ये हॅश ऑइल, चरस ऑइल आहे त्या आपण हस्तगत केलेल्या आहेत. या टोटल या सगळ्या अंमली पदार्थ जे आपण हस्तगत केले याची किंमत जवळजवळ 31 लाख रुपये आहे. आणि यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की हा ऋषभ भालेराव आहे हा मार्ले शॉप नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरून हे विक्री करत होता आणि त्याने एक अकाउंट बँक अकाउंट आहे त्याच्यावरती तो GPay थ्रू घेत होता पैसे. तर आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की यामध्ये किती लोकांना सेल झालेला याच्या अगोदर आणि हा जो अंमली पदार्थ त्याने आणलेले आहेत हे कुठून आणलेले आहेत हाही याच्यामध्ये तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांना आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्री. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विद्याप्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या DLB डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भुईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेंटर, त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय अशी विविध महाविद्यालये सुरू होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचं पुण्याचं काम या संस्थेतून होत आहे. असे चांगले काम करत रहा. शासन आपल्या पाठीशी निश्चित उभं आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध RJ अमित काकडे यांनी केले. तर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भुईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. देवराम भुईर डिग्री कॉलेजचं आज उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. एक नानांचं स्वप्न होतं KG to PG, हा जो स्वप्न त्या ठिकाणी होता आणि तो स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तिन्ही फॅकल्टी त्या ठिकाणी असणार आहेत. आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी जर बघितलं आपण, तर आपल्याला जर आपण प्रत्येक क्लासरूम जर बघितले तर एक सुटसुटीत त्या ठिकाणी, म्हणजे बाकीचे कॉलेजेस आणि ह्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल. प्रत्येक रूम जे क्लासरूम त्या ठिकाणी आहेत ते क्लासरूम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. सर्वात ठाणे जिल्ह्यातली पहिली लायब्ररी त्या ठिकाणी असेल की ती 5000 फुटामध्ये त्या ठिकाणी आपण ही लायब्ररी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटीज त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकं त्या ठिकाणी भेटतील. त्याच्यात जवळजवळ पुस्तकं त्या ठिकाणी आपण ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी अभ्यासासाठी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि ही लायब्ररी त्या ठिकाणी डे नाईट त्या ठिकाणी 24 तास ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि याच्यातला चांगले लॅब त्या ठिकाणी आपण तिन्ही लॅब्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आपण बनवले. प्रत्येक क्लासरूम हा स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी असेल. म्हणजे डिजिटल त्या ठिकाणी जे बोर्ड्स त्या ठिकाणी आहेत ते बोर्ड्स त्या ठिकाणी आपण ह्या याच्यामध्ये आपण वापरण्याचं, म्हणजे एका साईडला जर आपण रायटिंगमध्ये लिहिलं, दुसऱ्या साईडला ठिकाणी जर आपण बघितलं तर एका वायफायच्या द्वारे त्या ठिकाणी माहिती संपूर्ण आहे. ही माहिती एका साईडला त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बोर्ड्स त्या ठिकाणी आपण हे बसवण्यात आलेले आहेत. ते सर्व गोष्टी आणि चांगले त्या ठिकाणी कम्प्युटर लॅब त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 50 ते 60 कम्प्युटरची त्या ठिकाणी लॅब त्या ठिकाणी असणार आहे. त्या सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी आपण ह्याच्यातनं आपण देणार आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार हा उबाटा गटाच्या पक्षांतर्गत वैमनस्यातून झालेला गँगवॉर. उद्योगमंत्री उदय सामंत. अभिषेक घोसाळकरांवरती गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे उदात्तीकरण करण्याचं काम उबाटा पक्षाच्या सामना मुखपत्रातून करण्यात येत होतं.
मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे नाव त्यात ओढून त्यांची नाहक बदनामी करून आपले पाप दुसऱ्यांच्या माथी मारायचं काम संजय राऊत करत आहेत. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात समझोता घडवून फेसबुक लाईव्ह मीटिंग कुणी ठरवली होती, कुणाच्या सांगण्यावरून ठरवली याची चौकशी व्हायला हवी, असंही यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. उबाटा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचा मी निषेध करतो, कारण उबाटा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्नो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार हा वाद होता. यामधून हा प्रकार घडल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी ठाणे येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरान्नो याची 4 दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार हे माफियागिरी आणि गुंडागिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप उबाटा प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करून त्याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीची घटनांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला वारंवार लक्ष्य केलं जात आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्नो यानेही वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या पार्श्वभूमीवरती उदय सामंत यांनी मॉरिस नोरान्नो हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशी संबंधित होता हे सविस्तरपणे सांगितले. त्यासाठी उदय सामंत यांनी सामना दैनिकातील कात्रणे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातून घडल्याचे ठळकपणे अधोरेखित केलं आहे. त्याचबरोबर उदय सामंत पुढे म्हणाले की अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्नोचे उदात्तीकरण उबाटा पक्षाचे मुखपत्र सामनामधून करण्यात आलं आहे. सामनातून वेळोवेळी मॉरिस नोरान्नो सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला सामनातून दर घोसाळकर कुटुंबियांच्या कामाला मातोश्रीवरनं पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. आरोप प्रत्यारोप होतात हे मी समजू शकतो, त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो, पण आपले पाप दुसऱ्यांच्या माथी मारायचे व त्यांना बदनाम करायची ही विरोधकांची प्रवृत्ती आहे. त्याला छेद देण्याची आज गरज आहे. कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदे साहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला. मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणं आपल्याकडे दिली आहेत. मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता, व्यक्ती होती, त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कात्रणांमध्ये दिलेलं आहे. मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं, तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी 115 दिवसांचा मदत यज्ञ, आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उबाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उबाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची, म्हणजे उबाटा शिवसेना मोठी करायची, अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं, गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळं वेर आहे. मी जबाबदारीनं सांगतो, कालचं हे गँगवॉर जे आहे हे उबाठा गटातलंच आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30
ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून 20 एकरामध्ये बांधण्यात आलेल्या अशी घोषणा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ही मागणी केली होती. कोलशेत या ठिकाणी TDR कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून 20 एकरमध्ये हे ग्रँड सेंट्रल पार्क बांधण्यात आले आहे. त्या पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप शिंदे, आमदार संजय केळकर, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, पालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. स्नो पार्कसाठी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या. ठाण्यात स्नो पार्कची काही वर्षापूर्वी योजना आली होती, मात्र हा प्रकल्प अद्याप कागदावरच असून त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ठाण्यात स्नो पार्क उभारण्यात यावे अशी सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे. ठाण्यातील लोकांना पार्कचं महत्त्व यावेळी त्यांनी पटवून सांगितलं. शहरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याची गरज असून हे पार्क ऑक्सिजन देण्याचं काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल न बिघडवता सरकारच्या वतीने सर्व प्रकल्प राबवले जात आहेत. 22 किलोमीटरचा शिवडी न्हावाशिवा प्रकल्प हे उदाहरण असून या प्रकल्पात फ्लेमिंगो पळून जातील असे काही जण म्हणाले होते. मात्र अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प करण्यात आला असून यामध्ये फ्लेमिंगो दुप्पट झाले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ठाण्यात एवढे मोठे सेंट्रल पार्क उभे राहिले आहे की इकडच्या लोकांना बाहेर जाण्याची गरज नाही. राज्यातील सर्वात मोठे सेंट्रल पार्क हे ठाण्यात झाले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. ठाणे विधानसभेचे भाजप आमदार संजय केळकर यांनी सेंट्रल पार्कच्या माध्यमातून ठाणेकरांना फार मोठी पर्वणी मिळाली असल्याचे सांगितलं. मध्ये येऊन सबका फ्रेम खराब कर रहे तुम लोग. चालू कर सर थोडे मध्ये आहे ना. अरे अरे यार तुम पूरा फ्रेम खराब कर रहे हो यार. इधर से हटू क्या उधर से हटू तो काय के बीच में घुसा. तुम लोग घुसता तभी सर थोड़ा सेंटर ला ना. नॅचरल खेळतात तुम्ही. नॅचरल खेळतात डायरेक्ट अपने को नहीं मिले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.